तर चल हा आहे सॅटर्डेचा व्हिडिओ आहे. शनिवारी मुलांची होती स्कूल आणि अगदी सकाळचा टाईम आहे. आयुची म्हणजे माझं आत्ता जस्ट हे बघा शनिवार असल्यामुळे त्यांना व्हाईट ड्रेस असतो आणि आयुची तयारी व्हायची आहे, पियूची तयारी होऊ नये आणि ती बस आता तिची केस वगैरे करून द्यायची आहे म्हणून ती बसलेली आहे. आणि मला आता स्वयंपाक जस्ट झालेला आहे, मुलांना टिफिन बनवून दिला आणि मग मी आता म्हटलं चला टिफिन ठेवलं, टिफिन त्यांचे भरले टिफिन बॅगमध्ये आणि मग मी तसाच कॅमेरा उचलला आणि व्हिडिओ काढायला घेतला. तर हा आहे त्याच्या आदल्या दिवशीचा. तर आयूसाठी जोशनाने आणले होते राखीचं गिफ्ट म्हणून, तिने आणले होते त्याला चॉकलेट्स. तर आयू म्हटलं ते टाकलं मी. आणि त्यानंतर हा आहे दुपारचा टाईम आणि सगळ्यांची झाली आईस्क्रीम खायची. तर आम्ही आणला होता फॅमिली पॅक. कोणता फॅमिली पॅक आहे का पिऊ? बटरस्कॉच फॅमिली पॅक आहे. आणि मी इथे व्हॉइस ओव्हर करत आहे, तर पिऊ साईडने आहे, तर त्याच्यामुळे तिचाही आवाज आणि माझाही आवाज आहे. तर पूर्ण तो पॉकेट खाली झाला, मात्र आईची इच्छा काही पूर्ण होत नाही. तो पॉकेटसुद्धा पाहते की कसा मी आणखी तो खाऊ, आणि मी व्हिडिओज घेत आहे, मलासुद्धा खायचं होतं. तर त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी खाल्ल्यानंतर मग थोडंसं हा सायंकाळचा टाईम आहे आणि सायंकाळी बाहेर थोडा पाऊस सुरू होता. जेवण वगैरे झालेलं होतं, तर त्याच्यामुळे म्हणजे मिस्टर वगैरे होते बाहेर झुलत आणि पिऊ अभ्यास करत. आणि आता मला स्वयंपाक तर नव्हता, झालेला होता जवळपास, तर त्याच्यामुळे कार्यक्रम बॅग कुठं टाकली? अंदर घेतला, बॅग घेतला अंदर. इथे लावून दे, पॅन्ट लावून जा लागते. नाही होत तेवढा पाऊस नाही आहे. आयूले रेनकोट लावत आहे, बाहेर पाऊस येतो. एकदम तर का करू म्हणून रोज आयू सायकलने जात नाही, आज जात आहेत. आज पाऊस होता म्हणून दोघाही पोरांना आज घाई आली आहे की आज सायकलने जायचं आहे म्हणून. आज मी तर नाही म्हणता, मग तूच म्हणतो. रोज ऊन राहते तेव्हा मी त्यांना नेऊन देते. आज आज पाऊस आहे म्हणून त्यांची इच्छा होत आहे की सायकलनं जायचं आहे, तर आपण त्यांना आज सायकलने जाऊ देऊया, काही हरकत नाही. कारण बारीक पावसात त्यांची रेनकोट लावायची इच्छा काही पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे मग आज त्यांनी दोघाही बहीण भावांनी इच्छा पूर्ण केली आणि रेनकोट लावून ते सायकलने जात आहेत. पिऊ आणि आई दोघंही मिळून जातील आणि मिळून येतील. तशी जवळच आहे, फार दूर नाही आहे, पण मात्र पाऊस असेल किंवा नसेल तरी मी नेऊन देते. व त्याचे पप्पा राहील तर पप्पा नेऊन देतात, पण मात्र आज पाऊस पाहून त्यांना दोघांनाही जोर आलेला आणि ते दोघंही जात आहे. ती चिडून गेली, आता हा म्हणत आहे मला नेऊन दे, पण मी म्हटलं नाही आता तूही जा. ती गेली आहे सोबत. तर चला आता ती जाऊन येतील. आता वाजत आहे जवळपास 4. अंधार आहे, लाईट लावून आहेत पण आता अंधारच झाला आहे, कारण बाहेर पाऊस असल्यामुळे तर अंधार होईलच. तर आता मी ठेवते मस्तपैकी चाय ठेवते, चाय वगैरे पिते आणि थोडंसं झाडझूड आणि भांडे वगैरे करते. जस्ट आता मी बाहेर जाऊन आली आणि जस्ट लेटून होती बाय लेटून ये लवकर लेटून होती, उठली आणि उठून जस्ट आता इथे बसलेली आहे. हो बाबा. तर चला आता मुलं गेलेले आहेत, चला आता ते येतील तोपर्यंत मी आपले व्हिडिओज करते. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे. तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे. आता जवळपास 4 वाजलेले आहे, मी केलं आहे व्हिडिओला स्टार्ट आणि मुलं जस्ट गेली आहेत ट्युशनला. तर ते जायच्या आधीची थोडीशी क्लिप आहे, ती मी नक्की टाकेलच. तर आज मुलांना थोडंसं पिऊ थोडी रागात होती, त्याच्यामुळे तिने मग आज सायकल घेऊन गेली आणि आयूची इच्छा होती मी नेऊन द्यावं, पण मी म्हटलं ती गेली आहे सोबत तूही जा. दोघंही सायकलनी, ट्युशन जवळ आहे त्याच्यामुळे ते जाऊन येतात. अगदी 5 मिनटं लागतात ट्युशनला. तर रोज ऊन असते तेव्हा मला नेऊन मागतात, पण मात्र आज पाऊस आहे तर आज त्यांना रेनकोट लावून जायची काय इच्छा झाली माहीत नाही, तर दोघेही गेलेले आहेत, ते येतील. तर चला आता मी बाकीचे आपले कामं करून घेते. आणि तर हाय फ्रेंड्स, बघा आता वाजत आहे जवळपास 10 वाजत आहेत, 9:45 झालेले आहेत. आज दिवस आहे संडे आणि मुलांना आहे सुट्टी, तर मुलं खेळत आहेत बाहेर. आणि आता मी बनवणार आहे स्वयंपाक. तर आज विचार केला फक्त बिर्याणी बनवायची, कारण आज माहीत नाही का तर आज बिर्याणी खायची खूप इच्छा झाली, त्याच्यामुळे मिस्टर गेले आहे चिकन आणायला. मी आता इकडे बिर्याणीची तयारी करते आणि शॉर्टकट साध्या पद्धतीने आपण बिर्याणी बनवूया. तर बिर्याणी मी 2 टाईमची बनवते, कारण सकाळी बनवली की मग थोडंसं राहिलेली संध्याकाळी होऊन जातं. संध्याकाळी जड नाही जावं त्याच्यामुळे हलकंच म्हणजे थोडंसं असंच भात वगैरे असं खाऊन घेतो. आणि सकाळचं वगैरे आहे ते म्हणजे जे पीस वगैरे असतं ते सकाळी खाल्लं जातात. तर चला, आणि आता माझं जस्ट पाणी पिऊन झालं आहे. इथे बघा इथे ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आता पाणी गरम केलं या कॅटलमध्ये आणि पाणी वगैरे पिऊन झालं आहे गरम. तर आता चला आपण जाऊया. मुलं आहेत खेळतच आणि वातावरण आज खूप सुंदर आहे,
म्हणजे ऊन निघत आहे पण मात्र खूप थंडी हवा आहे आणि छान गारगार वारा आहे. चला तुम्हाला थोडंसं मी दाखवून देते. म्हणजे खूपच सुंदर आहे. बाहेर यावं आणि थोडा वेळ बसावं, पण वेळ नाही आहे कारण आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. 11 वाजेपर्यंत आपल्याला जेवण पाहिजे त्याच्यामुळे, आणि बाकीची कामं व्हायची आहेत. तर आज संडे असल्यामुळे थोडंसं लेट उठणं झालं, त्याच्यामुळे लेटच कामं होईल, तरी काही हरकत नाही. चला, दिवस तुमच्यापासून सुरुवात झालेला आहे तर तो नक्कीच चांगलाच जातो. तर चला आपण आता, कामं तर अजून काहीच नाही झालेली, सगळं तसंच ठेवून आहे. इथं आत्ता आली आहे सानू. सानू तब्येत कशी आहे सानू? खराब आहे सानूची तब्येत, खराब आहे. सानूची मम्मी म्हणे तिला चाय बनवून दे. सानू बिस्किट घेऊन आली हे बघा. सानू दाखव बिस्किट. हा बिस्किटचा पॉकेट काल आम्हीच सानूला दिला होता. काल सानूला आम्ही बिस्किटचा पॉकेट दिला है ना सानू? सानूची मम्मी घरी घेऊन गेली होती, आणखी तोच पॉकेट आणला. ठीक आहे, आता सानूला चाय द्यायचा. हे बघा बाहेर वातावरण खूप सुंदर आहे. तर चला दाखवते. आता जस्ट पिऊला बुटं घेऊन आले, तर नवीन बुटं आणले आता पिऊला. आता आयू गेला आहे बुटं आणायला पप्पाबरोबर. तर बघा बाहेर खूप गार आहे आणि खूप सुंदर हवा येते. खूपच फुलं वगैरे खूप छान हलत आहे. खूप सुंदर वाटत आहे. सानू आता बसली आहे पाडण्यावर. आता हिला चाय मांडून द्यायचा. तुझी तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे चाय मांडून देणार. सानू मस्त मस्त नाईट ड्रेस लावला. नवीन नाईट ड्रेस आहे, पण पूर्ण घाणेरडा केला. सानूने जाऊन भांडे घासले तर त्याच्यामुळे तिचं पूर्ण. सानू मम्मीची मदत करते. हाँ चलो अभी चाय, चल चाय बनव. तपासते इथं. कुत्र्याची गँग घरासमोर. सानू आली आहे कुत्रं पाहायला. सानू तुमची चेरी सिंबा आहे का हे? हो. बोलवते का घरात? अजून एक करू. हाय, कशी आहे तुम्ही? मग छान आहे. तुम्ही व्हिडिओ बघत चला म्हणा माझा. व्हिडिओ बघा म्हणा. घरी आहे तुझा व्हिडिओ? बरं, तिचा व्हिडिओ घरी आहे, मग घरी जाऊन बघायचा. बघा ही आमच्या घरची पपई आहे. झाडाला माहीत नाही एवढाच पपया लागत आहे, पिकत आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी एवढीच पपई तोडली आहे. खायला खूप गोड आहे, पण मात्र माहीत नाही मोठ्या होत नाही आहे. कपडे धुवायचे ठेवणं आहे. तर आता आपण करणार आहोत. बिर्याणीसाठी मी तांदूळ घेतले आहेत. जस्ट आता सुरुवात करते.